अनिल साहेब, आज शिवजयंतीबद्दल तुम्ही काय सांगाल? शिवजयंती निमित्त वसई विरार जिल्हा काँग्रेसच्या वतीने आम्ही महाराजांना अभिवादन करण्याच्या निमित्ताने इकडे जमलेलो आहोत। आपल्याला माहिती आहे शिवरायाने एक चांगला आदर्श महाराष्ट्रालाच नाही तर पूर्ण देशालाच नाही पूर्ण जगाला दिलेला आहे की रयतेचं राज्य काय असतं, महिला सन्मान काय असतो, शिक्षणाचं महत्त्व काय आहे आणि सर्वांना एकत्र घेऊन सर्व समाजाला एकत्र घेऊन आपली उन्नती कशी झाली पाहिजे याचा एक चांगला आदर्श शिवरायांनी आपल्याला दिलेला आहे आणि त्याची मुद्दाम म्हणून आहे जयंती निमित्ताने लोकांपर्यंत संदेश देणं गरजेचं आहे। कारण अलीकडच्या काळात फक्त मताचा वापर करण्यासाठी फोटोचा वापर करणं आणि मग वेगवेगळी विधानं करणं त्यांचा अपमानापर्यंत जाणं ते आपण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। परंतु शिवरायांना खऱ्या अर्थाने नमन करून सर्वसामान्य जनतेसाठी ज्याने आपलं जीवन व्यतीत केलं होतं, जीवन अर्पण केलं होतं आणि एक चांगला आदर्श लोकांसमोर ठेवला होता, त्या निमित्ताने हा आदर्श लोकांसमोर नेण्याच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधत आहे। 19 फेब्रुवारी 1630 रोजी म्हणजे कॅलेंडरनुसार शिवाजी महाराजांचा जन्म झाला। आज जवळपास 350-400 वर्ष झाली आणि शिवाजी महाराजांचा तोच विचार काही लोक विकृतपणे त्यांचे विचार तोडून मोडून समाजासमोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहेत। शिवाजी महाराज हे मुस्लिमांच्या कधीच विरोधात नव्हते। किंबहुना शिवाजी महाराजांच्या प्रत्येक विभागामध्ये, मग ते अर्थविभाग असेल, त्यांचं प्रशासन असेल, त्यांचं कायदेशीर सल्ला असेल, त्यांचं डिफेन्स असेल, त्यांचं नौदल असेल, घोडदळ असेल, पायदळ असेल, गुप्तचर विभाग असेल, अनेक ह्या विभागामध्ये मुस्लिम धर्मीय हे त्यांचे विश्वासू होते आणि नेते होते। शिवाजी महाराज हे धार्मिक होते, धर्मांधता त्यांनी कधीच पाळली नाही, धर्मांधतेला त्यांनी कधीच जागा दिलेली नाही।